इंडस्ट्रीलची 2 चालू आहेत. तेजो कंपनीचा मी व्हेंडर आहे. होय. कुरकुमला बी एका कंपनीचा केमिकल कंपनीचा व्हेंडर आहे. थँक्यू, धन्यवाद. तुम्ही तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. आभार आहे. काय हरकत नाही. बरं ह्याचं तळापासून जरा थोडं एक 5 मिनिटात रूपरेषा सांगताल का? किती फूट खोल? इथं मुळातच खडक जवळ असल्यामुळं हां मॅक्झिमम 4 फूट खोल पाया गेला. हां. तो 4 फूट पायानंतर जो ते काम 7 फूट उचलले वरती. हो, 7 फूट, फाउंडेशन. कारण जमीन खाली असल्यामुळं हां, फाउंडेशन. रस्ता वरती आहे. हां 7 फूट प्लिंथ लेवल उचलली वरती. हां. त्याच्यावरती मग 12 फुटाचे 2 स्लॅब. 2 स्लॅब. हां, आणि त्याच्यावरती मग ते पाण्याची टाकी आम्ही हे बाकीच्या गोष्टी वरती आहेत. हो. आणि बाहेर जे चाललंय ते बॅकग्राऊंड ते ते वेल्डिंग पोर्च आहे. फोर्स. पोर्च बसण्या उठण्यासाठी वरची जागा आहे. हां. आणि इथं गाडी लागणार आहे, पार्क होणार आहे. हां पुढचा इलेक्शनचा पार्ट आहे तो. बिल्डिंग ते तुम्ही पाठीमागायचं आहे, क्लस्टर गेले तुम्ही पाठीमागायचं आहे. पोर्च एरिया. हां असं आणि गेटचं गेट असणार आहे गेटच्या आतमध्ये. बरोबर. चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही काम चांगले केलेलं आहे. दिसतंय रात्रंदिवस आम्ही रोज पाहतो येता जाता. रात्रंदिवस चालूच असते काम. चालूच आहे. त्यामुळे सर्व मेहनतकरांना कारागिरांना शुभेच्छा मी देतो. आभार आहे. बरोबर. थँक्यू. आपलं गावावर नाव? मी अंजनगावचा गणेश परकाळे. गणेश परकाळे. ठीक आहे. झालं वाराणसीच आहे, हां पण गाव माझं अंजनगाव. ठीक आहे. ते अंजनगाव. मी बघितलं मूर्तीमोडीतलं मोरे, रेवण मोरे म्हणून आहे. बरं. सूरज आपल्याकडे असायचा पहिला यायच्या कामाला, आणि आता त्याचा स्टार चमकला. आपलाही देव चमको. आणि एक वेळेस असं मनातलं असं वाटतं की आपण पण यूट्यूबने आपल्याला एक साथ दिलेली आहे. 1 लाख सबस्क्रायबर बनवायचे स्वप्न पाहतो आहे. आता जवळजवळ बनतील नक्कीच. ठीक आहे. बनतील. आता 20-25 हजार तरी लोक हळूहळू झालेत. स्टेप बाय स्टेप वाढत जाणार ते. 20-25 हजार लोकांचं तरी आपल्याला सहकार्य दिलेलं आहे. इथून पुढे भेटावं. आणि यूट्यूबचे जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू. थोडं कमलाकर चुलत भाऊ क्लासमेट यांच्याबद्दल बी काय बोलायचं? ते आमचं चुलत भाऊच आहेत. कमलाकर मोरे. मोरे. हां. के मोरे. हां. के म्हणजे काय? कमलाकर अण्णा मोरे. अण्णा मोरे. हा, हां. कमलाकर अण्णा मोरे. हां हा माझा 10वी नंतर जो क्लासमेट होता, हां 4 वर्षाचा तो माझा वर्गमित्र होता. त्यानंतर त्याला पुण्याला सरकारी नोकरी लागली. आणि मी काजं कन्स्ट्रक्शन करत बसलो. म्हणजे तुम्ही त्यांच्या बॅचमधलं एका बॅचमधलं. एका बेंचमधलंच. ठीक आहे. म्हणजे एकदम म्हणजे पहिल्यापासून जवळ एकत्र राहणार आहे. हो, नाही, एकाच रूममध्ये राहत होतो. एकाच रूममध्ये. एकाच रूममध्ये राहत होतो आम्ही बारामती माळेगावला. काय तुमच्या आठवणीचा एखादा किस्सा? 8वीचा जसा म्हणजे तो इतका साधा भोळा आहे. साधा भोळा की त्याला समोर दिसेल तेवढंच कळतं. तो इकडेही पाहत नाही आणि इकडेही पाहत नाही. बस म्हणजे नाकासमोर नाकासमोर बोलण्याची